गोंड राजाओं के पहले 9 से 12वीं सदी तक माना नागवंशीय राजाओं का राज्य दंडकारण्य क्षेत्र में था। वर्तमान मानिकगढ़ किला अंतिम माना राजा गहेलू ने 11वीं सदी के अंत में निर्माण किया था। बावजूद इसके वर्तमान समय में माना राजवंशियों के ऐतिहासिक तथ्यों को दबाकर समाज को गुमराह करने वाली जानकारियां प्रस्तुत की जा रही है। फलस्वरूप प्रसार माध्यम वास्तविकता प्रस्तुत करे, ऐसा आह्वान माना समाज के नेता देवीदास जामुले ने आयोजित पत्रकार परिषद में किया है। उन्होंने सबूतों के तौर पर इतिहास संशोधनकर्ता A.G. राजूरकर, T.T. जुल्मे और श्रीपाद चितले की ऐतिहासिक किताबों का संदर्भ किया है। उन्होंने बताया कि 9 से 12वीं सदी तक तत्कालीन मध्य भारत के दंडकारण्य क्षेत्र में राज्य करने वाली माना जनजाति पर गोंड जनजाति ने आक्रमण कर उन्हें सत्ता से बाहर किया। तब से गोंड राजाओं की सत्ता इस क्षेत्र में प्रस्थापित हुई, वही इतिहास में प्रस्तुत की जा रही है। हाथी यह माना राजाओं का राज चिन्ह है, गोंड राजाओं का सिंह। किंतु आक्रमण में माना राजाओं की पराजय के बाद गोंड राजाओं ने हाथी पर आक्रमण करते शेर को अपने राज्य का चिन्ह बनाया था। पत्रकार परिषद में संजय गायकवाड़, शामराव दांडेकर, रूपचंद धारने, किशोर चिकटे, कुलदीप श्रीरामे, राजकुमार सावसाकडे, अमोल जीवतोडे, अंकलेश जीवतोडे, सुनील सावसाकडे आदि उपस्थित थे। की जिवती तालुक्यामध्ये मानिकगड किल्ल्यामध्ये वन विभागाच्या मार्फतीने खोदकाम चालू आहेत आणि त्या ठिकाणी जो भुयारी रस्ता आहे, भुयारी रस्ता कुठून पुढे जातो याचा शोध त्या ठिकाणी चालू आहे। परंतु काही वर्तमानपत्रांनी चुकीची माहिती प्रसिद्धी माध्यमांना देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे लिखाण केलेलं आहे की जिवती तालुक्यातील मानिकगड येथे गोंड राजाचे आश्रयस्थान होते याची साक्ष येथे उभा असलेला किल्ल्यामधील व किल्ल्याबाहेरील अनेक वास्तू देतात। ही सारासार दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती आहे आणि हा माणा जमातीच्या राजाचा इतिहास पुसण्याची किंवा गडप होण्याची ती एक साजिश किंवा षडयंत्र या ठिकाणी मला दिसते। आणि खरी माहिती असे की जो मानिकगड किल्ला आहे, हा मानिकगड किल्ला नागवंशीय माणा राजा गहिलू याने बांधलेला आहे। तो 11व्या शतकामध्ये बांधलेला आहे। या माणा लोकांचं राज्य हे बस्तरपासून होतं। बस्तरमध्ये त्यानंतर वैरागडमध्ये आले, त्यानंतर सुरजागडमध्ये आलेत आणि त्यानंतर या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलेत। आणि या जो शेवटचा राजा आहे, शेवटचा राजा गहिलू आणि यानेच मानिका देवीच्या कृपाप्रसादाने हे आपल्याला राज्य प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणूनच जेव्हा किल्ला बांधला आणि किल्ल्याला कोणतं नाव द्यायचं तर मानिका देवीच्या नावावरून त्यांनी या किल्ल्याला मानिकगड हे नाव दिलेलं आहे। आणि म्हणून की या महाराजाचं राज्य इकडे शिरपूर, भटाळा, भद्रावतीचं नागमंदिरसुद्धा या महाराजांनीच बांधलेलं आहे। आमची मागणी एकच आहे की जो खरा इतिहास आहे, खरा इतिहास जनतेसमोर यावा। जर खरा इतिहास जर दडवण्याचा प्रयत्न करून काहीतरी खोटे इतिहास जर समोर आणल्या जात असेल तर त्यावरती आम्ही शासनाकडे त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला काहीतरी ठोस असं पाऊल उचलावं लागेल किंवा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल।